ज्यावेळेला आमंत्रणांचा विषय आला आणि त्या आमंत्रणांवरून जो अभूतपूर्व गोंधळ झाला त्याबद्दल मी वारकरी संप्रदायाच्या वतीनं विश्व हिंदू परिषदेकडे दिलगिरी व्यक्त करतो. कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की मी तक्रार करायला लागलो की आमंत्रण मिळाले नाही म्हणून. कारण जो त्रास आम्ही या ठिकाणी राठी महाराज म्हणजे गोंगरगे यांना होताना पाहिला तो त्रास अभूतपूर्व होता. म्हणजे आमंत्रण मिळणाऱ्यांना आनंद राहिला बाजूला, न मिळाल्याचा इतका गदारोळ झाला. त्यालाही कारणीभूत आमंत्रण मिळणारेही लोक होते बरं का. तर मिळाले आमंत्रण गप्प बसणे प्रकार नाही. सोशल मीडियावरती काही जणांनी टाकले, नापत्रिकेचं टाकलं इथपर्यंत ठीक आहे. मुख्यमंत्र्यांचं पत्र आलं ते सोशल मीडियावर टाक, उपमुख्यमंत्री पत्र आलं ते सोशल मीडियावर टाक. जे नव्हतं ज्यांना आलं ते म्हणजे यांना आपण विरोध करायचा. म्हणजे राम मंदिराच्या अनुषंगानं जे प्रफुल्लित वातावरण होणं गरजेचं होतं ते न होता एक वेगळा प्रकारचा संदेश त्या ठिकाणी गेला. त्याच्यामुळं ज्यांना आमंत्रण मिळाले तेवढेच फक्त खुश झाले आणि ज्यांना नाही मिळाले, बरं का आम्हाला आमंत्रण नाही याचं क्रायटेरिया सांगताना फक्त विश्व हिंदू परिषदेकडून थोडीशी चूक झाली की आपल्याकडून काही वेळेला आपण सांगितलं की अमुक वर्षाची परंपरा आहे किंवा अमुक आहे अशा गोष्टीनुसार आमंत्रण दिले. एकच मुद्दा जर आपण सांगितला असता की गेल्या 5 वर्षामध्ये आपण विश्व हिंदू परिषदेच्या कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित होता याचा एखादा फोटो दाखवला की आमंत्रण मिळेल, त्याच्यावरती बरोबर संख्या नियंत्रित झाली असते. म्हणजे काम करून करून करणारे वेळ ज्यांचा कधी हिंदुत्वाशी संबंध नाही आला ते आयोजित होते. अशी परिस्थिती काही वेळेला झाली. तर भविष्यामध्ये मला वाटतं आपली विश्व हिंदू परिषद आहे, हे वारकरी सगळे विश्व हिंदू परिषदेशी कसे जोडले जाते. कारण केवळ आजच्या बैठकीमध्ये आलेलेच फक्त मंडळी वारकरी संप्रदायाचे म्हणजे एक एकाहुनी बळी असे येत आहे. म्हणजे अगदी मला इतका आनंद वाटला की श्रीज महाराजांचं मनोगत ऐकून की आज ज्या तुकोबारांची ओळख अल्लाह देवे अल्लाह दिलावे म्हणणारे तुकोबार आहे करण्यासाठी धडपड चालू आहे, पण तेच तुकोबार आहे संता नाही मान देव माने मुसलमान असं निषेधही मुसलमानांचा करतात ते सांगितले जात नाही. ते सांगण्याकरता मला वाटतं श्रीज महाराजांचा जन्म झालेला. तर तुकोबार कसे धर्माचं पालन करतात संत वंशजांनी याच्याकरता पुढे आलं पाहिजे. थोडासा तो संदेश श्रीज महाराजांच्या माध्यमातून मिळतोय. शिवाजी महाराजांचे तसे नाथ महाराजांचे वंशात जन्माला पाहिजे होते ते शांती ब्रह्म, परंतु त्यांचंही त्या संदर्भानं वृक्षाच्या संदर्भानं करणारं काम मोठं आहे. जे मुद्दे आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेले की लव जिहाद असेल, ओट जिहाद असेल, आपला गोहत्येच्या संदर्भातला विषय असेल, तर अडचण हीच आहे मिलिंदजी की आपली सत्ता आल्यानंतर जे एक चैतन्य निर्माण व्हायला पाहिजे समाजामध्ये, कमीत कमी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये जे चैतन्य निर्माण व्हायला पाहिजे ते गेल्या अनेक वर्षांमध्ये झालेलं नाही. म्हणजे गेल्या 15 दिवसांमध्ये आपली सत्ता आहे असं आम्हाला जे वाटायला लागलंय, म्हणजे तो कशाचा परिणाम आहे आम्हाला माहिती नाही, पण जो आम्ही सांगितलेल्या तक्रारीचा प्रतिसाद शासन आणि प्रशासनाकडून मिळतोय. आम्ही कुणीही आम्हाला सन्मान निधी तर मागितलाच नव्हता कोणी, तो कुणी मागितला जाहीर शासनाने केला तो त्यांची त्यांना लग्न बसू द्या, परंतु काही मागणी आम्हाला अनुचित अशी आमची प्रवृत्ती आहे. पण असं असताना या सगळ्या गोष्टीला ज्या काही किरकोळ विषय मागच्या वर्षी आपण या ठिकाणी बोललो होतो की कॉरिडॉर सारखा अतिशय महत्वाकांक्षी शासनाचा प्रकल्प केवळ गुंडाळावा लागतो कशा करता, तर समन्वय न साधल्या गेल्यामुळे. आज देशातली एकमेव अशी घटना आहे की वारकरी संप्रदाय आणि पंढरपूरकर नागरिक यांनी मिळून आराखडा तयार करून शासनाला दिला, पण तो आज तागायत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पाहिलेला नाही. 45 मिनिटाचा प्रोजेक्ट आहे, इंजिनियर टेक्निकल घेऊन तयार केलेला.
परवा मग सीएम साहेबांना विषय मांडल्यानंतर ते म्हणजे वारी झाल्यानंतर मला तुम्ही आराखडा दाखवा. म्हणजे आज हिंदुत्ववादी चळवळीमध्ये काम करत असणारा कार्यकर्त्याचा आवाज जर शासनापर्यंत पोहोचत नसेल तर या बाकीच्या गोष्टीचं काम करत असताना हे वाद निर्माण होणार आहे. आणि विश्व हिंदू परिषद म्हणून आपण, मला वाटतं, ह्या लव जिहाद असतील, गो हत्या असतील, या सगळ्या समस्या सोडवायच्या असतील तर विश्व हिंदू परिषद मोठी झाली पाहिजे. आणि गेल्या अनेक वर्षामध्ये माझी खंत आहे की विश्व हिंदू परिषदेलाही दाबण्याचं काम केंद्र शासनाकडून होतंय. मी स्पष्ट बोलायला घाबरणार नाही, कारण वस्तुस्थिती अशी झाली आहे की विश्व हिंदू परिषदेचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याची सध्याच्या घडीला या बैठकीतल्या किती जणांना माहिती आहे फक्त हात करून विचार. तर मग थोडेस याच्या संदर्भामध्ये कोणतं काय, कोणाला काय पाहिजे, कोणत्या वारकरी संप्रदायातल्या घटकांना किंवा कुठल्या संघटकांना, हिंदुत्ववादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना काय पाहिजे याचा समन्वय विश्व हिंदू परिषदेनं साधून त्यांच्या तक्रार आणि समस्यांचं निराकरण जर झालं तर निश्चित पद्धतीने विश्व हिंदू परिषद मोठी होणार आहे. आणि मग पुन्हा भविष्यामध्ये ज्या वेळेला मथुरेचा विषय येईल त्यावेळेला पुन्हा आमंत्रणाची वाद होणार नाही. आणि लवकरात लवकर हाही विषय झाला पाहिजे. आणि याच्याकरता जो वोट जिहादचा विषय सांगितला त्याच्यावरती एकच उपाय आहे. मला वाटतं काही 2-4 दिवसापूर्वीच आपले पश्चिम बंगालचे जे सुविंदू अधिकारी आहेत त्यांनी अतिशय चांगलं आणि परखड वक्तव्य केलंय. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही सबका साथ सबका विकास हे बंद करा. हिंदुओं का साथ हिंदुओं का विकास हे जर झालं तर त्या ठिकाणी भविष्यात आपल्याला काम करता येणार. गोहत्येचा आज आपण इतकं मोठं काम करतायत, अनेक गोरक्षकांचा जीव त्याच्यामध्ये गेलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मला वाटतं गोरक्षक मंडळ सुद्धा शेखरचंद्र अध्यक्ष स्थापन झालेलं आहे. एवढ्या सगळ्या यंत्रणा निर्माण होऊन सुद्धा जर गोरक्षकांना आपला जीव मोठी घेऊन गायी वाचवण्यासाठी जावं लागत असेल तर हे आपलं सरकार नाही. आपलं सरकार ज्या दिवशी स्थापन झाले त्या दिवसापासून महाराष्ट्रात एक जरी गाय कापली गेली, अडचण काय होतीये, जसं गांधीजींनी सांगितलं दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्रजांना मोफत मदत करा, तसं आपण संघ असेल, विश्व हिंदू परिषद असेल, वारकरी संप्रदाय असेल, फुकट भाजपला मदत करतोय. त्याच्यामुळे भाजप दुर्लक्ष करतोय. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला जर तुम्हाला मदत पाहिजे असेल तर उद्यापासून एकही गाय महाराष्ट्रात कापली नाही पाहिजे याचं नियोजन शासनाने करायचं. मग आम्ही तुमच्या पाठीबरोबर फुकट मदत आम्हाला मागायची नाही, कारण आम्ही व्यक्तिगत आम्हाला काही मागत नाहीये. आज आम्ही समाज घडवण्याचं काम करतोय. हे घडवण्याचं काम करत असताना आम्ही व्यक्तिगत धोक्यात जाण्यापेक्षा जर शासन म्हणून तुम्ही आमच्या पाठीमागे राहिला, आम्ही या सगळ्या गोष्टी करत असताना शासनाचं कर्तव्य आहे आज गोहत्या वास्तविक हा केंद्रीय स्तरावरती हा कायदा व्हायला पाहिजे. माननीय पंतप्रधानांनी याचं लक्ष घातलं पाहिजे. मग गो आधारित शेती कशा पद्धतीची आहे, त्याचे फायदे काय आहेत, एकाच गोष्टीतून होणार नाही. मात्र प्रमुख पाऊल हे राजकर्तव्य म्हणून त्यांनी उचलणं गरजेचं, कारण राजदंड त्यांच्या हातामध्ये आहे. या संदर्भानं जर भविष्यामध्ये पावलं उचलली गेली आणि विश्व हिंदू परिषदेनं स्वस्थ न होता शासनाला धारेवर जर धरलं तर भविष्यामध्ये आपल्याला निश्चित त्या पद्धतीने न्याय मिळणार आहे. विषय कोरडासारखा असो किंवा कुठलाही असू द्या, महाराज काही आवश्यक मुद्द्यावरती बोलणारच आहे. परंतु माझी विनंती एकच आहे की सर्वांपर्यंत, एखादा आता आमचं चौरे महाराज आहेत किंवा आमचे श्याम महाराज आहेत, नाही त्यांना लव जिहाद या विषयातच घ्यायचा, पण आपण जी मगाशी खंत बोलून दाखवली की कुटुंबाशी राहत नाही, या सगळ्या दोन भाऊ एकत्र राहत नाही. वारीवरती मला याचाच परिणाम झाला. महिन्याची वारी आमची 3 दिवसाची असते, दशमी, एकादशी आणि द्वादशी. आज आमच्याकडे द्वादशीच्या क्षीरपतीच्या भजनाला वारकरी नसतात, अशी परिस्थिती अनेक फळावरती निर्माण झाली. ही का झाली तर वारीच्या प्रत्येक कुटुंबातला एक व्यक्ती वारीला यायचा, बाकीचं कुटुंब घर चालवायचं. आता 2 भावातला शेजारी राहतात, पण शेजारचा भाऊ त्याची धार काढायला जात नाही. ही जी कुटुंबाची अवस्था आहे, या कुटुंबाची अवस्था मग महाराजांना त्याच्यात काम करायचं असेल त्याच्यात करू दे. नाही प्रत्येकाला काही प्रकार विषयावरती काम करायला जमत.
पण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून महाराष्ट्रातला एक वारकरी हा विश्व हिंदू परिषदेसाठी जोडला गेला पाहिजे. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती काम करणं गरजेचं आहे. ते जर झालं आणि मग विश्व हिंदू परिषद त्यावेळेला शासनाला दम देऊ शकते की हे आम्ही असं आमच्याकडे ही कनेक्टिव्हिटी आहे, तुम्ही या पद्धतीनं वागणार असाल तर आम्ही तुम्हाला मदत करू, अन्यथा सत्ता विसरून जावा. त्यामुळे भविष्यामध्ये या गोष्टींची काळजी घेतली जावी. वारकरी संप्रदाय निश्चितच विश्व हिंदू परिषद आणि संघाच्या सोबत आहे. आम्ही 24/7 अशा पद्धतीचं व्रत स्वीकारलेलं आहे. अनेक वेळेला निवृत्त व्हावा असा विचार येतो मनामध्ये, परंतु कुठून तरी मराठी महाराजांसारखी माणसं पुन्हा ओढून आणतात की नाही, आपण काम थांबवलं नाही पाहिजे, आपण काम केलं पाहिजे. पंढरराया जेवढ्या पद्धतीने आम्हाला बुद्धी देतोय तेवढ्या पद्धतीने आम्ही करतो. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी आपलं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी महाराज. मी विनंती करतो श्री आशुतोष महाराज बडवे त्यांनी आपलं मत मांडावं. वारकरी संप्रदायातल्या